Welcome to our channel The Glam Jewelry Handmade Creation. तर मागील व्हिडिओमध्ये आपण हे बीड बॉल वापरून एक नेकलेस बनवलेला आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट करून कळवलं की आम्हाला बीड बॉल कसा बनवायचा याची आम्हाला एक व्हिडिओ ट्युटोरियलचा व्हिडिओ अपलोड करा. तर त्यासाठी आपण हे बीड बॉल कसे बनवायचे ते तर पाहणारच आहोत आणि त्याच्यासोबत आपण गोल्डन मॅट फिनिशिंगचे बॉल वापरून कसा नेकलेस बनवायचा तेही आपण पुढील भागात किंवा पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की बीड बॉल कसा बनवायचा. तर हा बीड बॉल बनवण्यासाठी आपल्याला 2 mm किंवा तुम्हाला जर बीड बॉल छोटा हवा असेल किंवा मोठा हवा असेल त्यानुसार आपण इथं व्हाईट कलरचे पल्स घेणार आहोत. तर यामध्ये मी घेतलेले आहेत 2 mm चे 12 पल्स घेतलेले आहेत. तर ते घेताना आधी आपण 4चा सेट बनवणार आहोत. तर एका वेळी आपण 0.3 mm च्या तारीमध्ये 4 पल्स घालणार आहोत. त्यानंतर सुरुवातीचा जो स्टार्टिंगचा पल आहे त्यामधून दुसरी वायर ही आपण पहिल्या पलमधून काढणार आहोत आणि हा असा चौकोन तयार होईल पलचा. तो शेप आपण पाहणार आहोत. खाली 1, मध्ये 2 आणि वरती 1 असा हा पॅटर्न आपल्याला बनवायचा आहे. तर आता हा 4 ह्याचा पॅटर्न झालेला आहे. दुसरा पॅटर्न त्यालाच कनेक्टेड करायचा आहे. त्यासाठी पहिला पल आपण त्यामधला आहे तो मोजणार आहोत. ह्या साईडनी आपण 1 पल घालणार आहोत आणि तारेच्या दुसऱ्या टोकातून आपण दुसरा पल घालणार आहोत. तर असे टोटल झाले आपले 3 पल झाले. आता आपल्याला जो चौथा पल घ्यायचा आहे त्या पलमध्ये ह्या वायरमधून दुसरी वायर आपल्याला घालायची आहे. म्हणजे तो चौथा पल ही ह्याला लॉक होऊन जाईल. तर आपण अशा प्रकारचे 3 सेट करणार आहोत. आता ह्यामधून आपण घालणार आहोत ते दुसरी वायर ही त्यामधून पास करणार आहोत. म्हणजे तो पल लॉक होऊन जाईल आणि आपला दुसरा पॅटर्न रेडी होईल. अशाच प्रकारे आपल्याला इथं लाईट खूप पडलेली आहे अचानकच, त्यामुळे व्हिडिओ खूप फ्लॅशमध्ये गेलेला आहे. तर त्यासाठी क्षमस्व असावं. दिवसाचा कामाची गडबड, ऑर्डरची गडबड, त्यामध्ये हे शूट खूप महत्त्वाचं होतं. तरी बराच उशीर झाला आहे मला हे व्हिडिओ अपलोड करायला. तरी सगळ्यांनी सांभाळून घ्या. आपण ह्याच्यापासून 3 नेकलेस बनवणार आहोत. पहिला मी अपलोड केलेला आहे, हा दुसरा आहे आणि ह्याच्यानंतरही लवकरच 2च दिवसात मी तिसरा नेकलेसही अपलोड करेल. तर आपण हे पुन्हा 2 बीड वापरलेले आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा त्यामध्ये अजून एक बीडने ते जॉईन करणार आहे. म्हणजे आपल्याला 3चा पॅटर्न आपला जॉईन होईल. तर हा 3rd नंबरचा पल घेतोय. पहिल्या वायरमधून दुसरी वायर पास करून तो लॉक करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित पॅटर्न दिसेल. आता तुम्ही बघताय की ही प्रोसेस जरी सोपी असली तरी आपल्याला असे 17 ते 18 बीड बॉल बनवायचे आहेत. जेणेकरून ते बीड बॉल आपल्याला मोठ्यात मोठा नेकलेस बनवायला मदत करतील. आता हे आपलं शेवटचं चाललेलं आहे. शेवटचा आपण पहिले 3 आणि हे आत्ताचे 2 असे करून आपला हा शेवटचा पहिल्या नंबरशी पहिले जिथं चेन आपली चालू केली होती आपण त्याच्यातून ते घालायचं आहे आणि ते लॉक करून टाकायचं आहे. इथून ते लॉक करून टाकायचं आहे. म्हणजे आपला बीड बॉल व्यवस्थित दिसेल. ॲक्च्युली हा बॉल आपण सगळ्या बाजूनी बनवलेला नाही आहे. तर आपण त्याला एक ऑप्शन काढलेला आहे. हे आपण असं व्यवस्थित केल्यानंतर हा बघा, हा राऊंड शेपचा बॉल आपला तयार झाला आहे अगदी व्यवस्थित रीतीने. आता ह्या तारेनेच आपण त्याला लॉक करून घेणार आहोत. म्हणजे आपण ह्याला पॅक करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे फ्लॉवर कॅप लावायची. 3 नंबरची फ्लॉवर कॅप आपण इथं वापरलेली आहे. तर जिथून आपण ते लॉक केले त्या बाजूनी 1 आणि त्याच्याच अपोजिट बाजूनी दुसरी अशा 2 कॅप आपण त्याला लावणार आहोत. म्हणजे ते व्यवस्थित त्याला फिनिशिंग येईल. तर हे आपण डायरेक्ट आपला नेकलेस बनवतानाही फ्लॉवर कॅप लावू शकतो किंवा तुम्हाला फॉर सेक्युअर त्यासाठीही आपण B700 ग्लू वापरून
त्याच्यावर फ्लॉवर कॅप आपण लावणार आहोत. ते व्यवस्थित आपण टाय केलेलं त्याच्या तार आपण आतमध्ये घालणार आहोत, जेणेकरून फिनिशिंग आपलं अगदी व्यवस्थित असं दिसेल. तर चला आपण हे आतमध्ये लावतोय. त्यानंतर आपण त्याच्यावरती ग्लू लावून आपण फ्लॉवर कॅप लावणार आहोत. आपण 3 नंबरची फ्लॉवर कॅप घेतलेली आहे. त्याला बीड कॅपही म्हटलं जातं. तुमच्या तिकडे काय म्हणतात ह्याला? आपण हे शक्यतो ह्याला फ्लॉवर कॅप असं म्हणतात, कारण ते फ्लॉवर सारखे दिसतं ना. आणि अर्थातच हे फिनिशिंगला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ह्यामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाचं दिसतं. आपण ह्याला बरोबर फ्लॉवर कॅप लावलेली आहे. आता लावायला घेत आहोत. त्याला ग्लू लावणार आहोत आपण आणि त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर कॅप व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत. ग्लूमध्ये लावायचा नाही आहे आपल्याला फक्त बीड्सला ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती ही फ्लॉवर कॅप ठेवायची आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्यातून वायर पास करणार आहोत तेव्हा ती वायर बरोबर फ्लॉवर बीडमधून जायला हवी. म्हणजे ते अगदी व्यवस्थित असं दिसेल. तर असा झालेला आहे आपला बेस. तर अशा पद्धतीचे आपण 16 ते 17 फ्लॉवर बीड्स बनवणार आहोत. आणि त्यानंतर मी हे युनिक असे आपले गोल्ड मॅटचे गोल्डन मनी वापरलेले आहेत. त्याची साईज मला एक्झॅक्ट आता सांगता येणार नाही. आणि ही तार आपण 26 mm ची 26 गेजची आपण ही तार वापरलेली आहे. सगळ्यात आवडीची म्हणजे माझी ही पक्कड आपण वापरलेली आहे. तर आता त्यानंतर आपण एक राऊंडरने लूप बनवून घेऊयात आणि आपण एक आपला पॅटर्न, एक बीड बॉल आणि एक हा बॉल असा पॅटर्न वापरून आपण आपला सुंदर असा नेकलेस बनवायला घेऊयात. इथून पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे आणि अर्थातच ती तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीनं जमणार आहे. तर अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही क्वेरी असतील, काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा. तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळून जाईल. तर हा पॅटर्न, हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला? तुम्ही बनवणार का गौरी गणपतीसाठी? तर नक्की मला सांगा. अजून तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील तर ते मला नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कम्युनिटी पोस्ट आता तुमच्यासाठीही ओपन आहे. तुम्ही त्यावर तुमचे फोटो, पिक्चर्स, तुमचं मत अगदी दिलखुलासपणे सांगू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशीच ज्वेलरी बनवत राहा, शेअर करत राहा. आणि हो, आता आपल्याला अगदी थोडं का होईना आपण पुढं चाललो आहे. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी नक्की लोकांना आपला चॅनल हा शेअर करत राहा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.